या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत माननीय काशीनाथ पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, माननीय सुरेश नारायण भोईर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल, माननीय बबन मुकादम, सदस्य ग्रामपंचायत भातानपाडा, माननीय परशुराम माळी, अध्यक्ष यशोदीप क्रीडा मंडळ आजिवली। नमस्कार भक्तजनो, मी आज आपल्याला शिवलिंग निर्मितीबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। भारतीय संस्कृतीमध्ये पूजा अर्चेला अनन्यसाधारण महत्व आहे। 33 कोटी देवांना मानणारी ही संस्कृती चराचरात देव आहे हे मानते आणि याचा अधिपती भगवान श्री शंकर, तो निराकार असा निर्गुण ईश्वर आहे। त्याची पूजा करायची, त्याची पूजा करायची, पण कशी करायची त्याला आकारच नाहीये। मग आपण कोणाची जपमाळ जपणार आहोत? हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी चिंतन केलं। त्यांच्या चिंतनातून, त्यांच्या मननातून त्यांना जे उमजलं ते म्हणजे एक ईश्वर आहे। तो विविध रूपात आपल्या अवतीभोवती वावरतो, त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं। आणि मग त्यांनी पाऊस पाडणाऱ्या देवत्याला वरुण देवता असं नाव ठेवलं, वारा वाहणाऱ्याला पवन देवता असं नाव ठेवलं, अग्नी निर्मितीस अग्नी देवता असं नाव ठेवलं। विविध देवी देवतांना त्यांच्या गुणाप्रमाणे त्यांनी नाव ठेवलं। पण हे सगळं घडवून आणणारा कोण? हे गूढ मात्र कुणालाही उकललेलं नाहीये। पण या सगळ्यांना नियंत्रित करणारी एक महाशक्ती आहे, त्यांचा नाश करणारी एक महाशक्ती आहे। आणि अशी महाशक्ती म्हणजे शिव। शिवाची पूजा म्हणजे गूढ उलगडण्यासाठी केलेला आध्यात्मिक प्रयत्न, याचं प्रतीक त्यांनी शिवलिंग मानलं। संस्कृतीमध्ये लिंग म्हणजे प्रतीक, निशाणी। शिवलिंग हे शिवाचं प्रतीक आहे। अशा या दैवी शिवलिंगाची पूजा भक्तजन हजारो वर्ष करीत आहेत। शिवलिंगाच्या पूजेचे महात्म्य शिवपुराणात वर्तवलेलं आहे। खरं म्हणजे जाणीवेच्या शक्तीचा मिलाप आणि शिवतत्वाचा ऊर्जेशी मिलाप म्हणजे शिवलिंग। भगवान शंकराचे प्रतीक असलेले शिवलिंग सनातन ज्ञानाचे आणि तेजाचेही प्रतिनिधित्व करते। शिवचा अर्थ कल्याणकारी आणि लिंग म्हणजे सृजन। स्कंद पुराणानुसार लिंगचा अर्थ लय। प्रलयामध्ये सर्व भस्म होऊन शिवलिंगामध्ये सामावले जाते आणि सृष्टीच्या पुनर्निर्मितीत लिंगातून सर्व प्रकट होते, अशी भक्तांची धारणा आहे। लिंगाच्या मुळाशी ब्रह्म, मध्यभागी विष्णू आणि वर प्रणवकारी महादेव स्थित आहेत। पुराणात अजून एक कथा सांगितली जाते, जी निर्मितीशी म्हणजेच प्रजोत्पादनाशी निगडीत जवळीक साधते। एकदा भगवान शंकर दारुकवनामध्ये दिगंबर अवस्थेत फिरत होते। त्या जंगलामध्ये ऋषीमुनी, महिला मुनी, महिला तपस्वी या सुद्धा तपश्चर्या करत होत्या। भगवान शंकराच्या या मुक्त भ्रमणामुळे ऋषीमुनी, महिला मुनी